म्हणजे एकनाथ शिंदे आणि कंपनीचे मागचे दोर कापून टाकले गेलेले आहेत। मागचा रस्ता बंद, पुढे घनदाट अंधार, फुटी रगट दिशाहीन अशी सगळी परिस्थिती दिसते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची, त्यांच्या गटाची। भविष्यात काय होणार या शिंदे गटाचं? शिंदे गट टिकून राहील की जे केलं तेच फेडावं लागेल? मित्रहो नमस्कार। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून मोठ्या खुशीमध्ये सुरत मार्गे गुवाहाटीला आणि गुवाहाटीवरून परत गोवा मार्गे मुंबईला हा सगळा जो काही प्रवास झाला होता ना, त्यातले बहुतेक आमदार आता चलबिचल करू लागले आहेत। आतमध्ये त्यांच्या अस्वस्थता दिसून येऊ लागलेला आहे। शिवसेना फोडण्याचं काम होईपर्यंत बघा भाजपनं शिंदे गटाला कुरवाळलं, गोंजारलं, काय हवं ती लाड पुरवले, काही पुरवण्याची आश्वासनं दिली। आता गरज संपली की भाजपनं मूळचे रंग दाखवायला सुरुवात केली। आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 साथीदारांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, अशा प्रकारची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळामध्ये होत आहे। एकतर बघा कपाळावर गद्दारीचा शिक्का कायमचा मारून घेतला आणि आता ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ लागली आहे। आणि त्यातूनच बघा एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री म्हणजे खरं तर त्यांच्या पक्षाचे ते प्रवक्तेही आहेत संजय शिरसाट यांनी आता मातोश्रीच्या दिशेनं पावलं टाकली आहेत। दोन्ही शिवसेना एकत्र यायला हवी असे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटतं। आजही आम्ही सुखदुःखाची विचारपूस करतो, अशा वेळी दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा असं मत हे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं। अर्थातच यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया तर उमटल्या। शिरसाट म्हणतात वरिष्ठ फळीतील नेत्यांनी पुढाकार घेतले तर हे होऊ शकतं, कारण माझ्यासारख्या प्रत्येक शिवसैनिकाला वाटते की आम्ही एकत्र आलं पाहिजे। दोन्ही पक्षात अंतर वाढत आहे, ते वेळेचं थांबवलं नाही तर भविष्यात दोन्ही पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी जातील। यामुळे आता जोडायची वेळ आहे, कारण आता दोन्ही पक्षांमध्ये एवढं अंतर नाहीये पडलेलं अजून की ते एकत्र येऊ शकणार नाहीत। दोन शिवसेना होणं हे शिवसैनिकांना आवडलेलं नाही, माझ्या मनाला यातना होत आहेत। ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी भेटले की त्यांच्या आणि आमच्या मनाची अवस्था अशीच असते, तू त्या पक्षात मी या पक्षात, हे दोघांनाही पटत नाही। पण करावं काय? सत्तेमध्ये जाण्याच्या धडपडीचा हा परिणाम झाला। बघा हे वाक्य खूप महत्वाचं आहे। काय म्हणतायत संजय शिरसाट? सत्तेमध्ये जाण्याच्या धडपडीचा हा परिणाम झाला। संधी मिळाली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असं देखील शिरसाट यांनी म्हटलं आहे। आता म्हणजे बघा एकनाथ शिंदे यांनी केवळ सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांना दगा दिला हेच तर त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं। अहो आता तरी आम्ही हिंदुत्वासाठी पक्ष सोडला, शिवसेना फोडली असं नका ना म्हणू, नाहीतरी लोकांना हे सगळं माहीत आहे तो कोणासाठी हिंदुत्व आणि कोणासाठी सत्ता। संजय शिरसाट यांनी हे सगळं सांगून टाकल्यावर राजकारणामध्ये खळबळ उडाली नसती तरच नवल झालं असतं ना हो। पण बघा शिंदे गटात आतल्या आत नक्की काहीतरी घडलं असावं। शिरसाट यांनी लगेच युटर्न घेतला आणि आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला असं सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली। आता बैल गेल्यावर झोपा करून तरी काय उपयोग आहे हो? आता शिंदे गटाच्या मनामध्ये काय आहे ते तर बाहेर आलंच ना, पण त्यांच्यासाठी मातोश्रीची दारं कुठं उघडे आहेत हो? पक्षातून फुटण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याशी मनमोकळेपणे बोलले असते तर त्यांनी ऐकलं असतं। उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीही करायचं होतं, पण परिस्थिती वेगळी झाल्यामुळं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही। मात्र भविष्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते। शिरसाट यांनी त्यांचे बॉस एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकदा बोलावं आणि त्यांनी ठरवल्यावर मग उद्धव ठाकरे यांच्याकडे यावं, ते ठरवतील काय करायचं। एकनाथ शिंदे यांना भाजपानं वेगळे पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि त्या भीतीपोटीच संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी गुगली टाकली आहे। दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं देखील संजय शिरसाट म्हणत असतील तर
त्यांनी हा विचार आधी का नाही बरं केला, असा सवाल आता उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांनीच केला आहे. तर तिकडं बघा, विनायक राऊत यांनी तर एक घाव दोन तुकडे करून टाकलेले आहेत. अहो, आम्ही गद्दाराशी आम्ही कधीही जवळी करणार नाही. गद्दार आणि बेईमानी करून ज्यांनी शिवसेना पक्ष फोडला त्याच्याशी जवळी करणे शक्य नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी अगदी ठणकावून सांगितली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे आणि कंपनीचे मागचे दोर कापून टाकले गेले आहेत. मागचा रस्ता बंद, पुढं घनदाट अंधार आणि फुटीर गट दिशाहीन अशी सगळी परिस्थिती झालेली दिसते. भविष्यात काय होणार हो या शिंदे गटाचं? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिंदे गट टिकून राहील की जे केलं तेच आता फेडावं लागेल? नाही म्हणजे जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.